नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि अर्ज करून बऱ्याच शेतकऱ्यांनी मग त्यांना पंप इन्स्टॉलेशन केलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्याला पंप इन्स्टॉलेशन होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी आणखीन राहिलेले आणि पेमेंटचे ऑप्शन ज्यांना आले त्यांनी पेमेंटही केलेले आहेत. काहींचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, काहींना पंप इन्स्टॉलेशन करणं बाकी आहे. असे बरेच कामं चालू आहेत असं म्हणावं लागेल. आणि त्यामध्ये मग काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, काही शेतकऱ्यांना क्षेत्र कमी आहे आणि काहींना 3 HP ऐवजी 5 HPचा पंप हवा असतो, पाहिजे असतो. अशा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, थोडंसं सातबाऱ्यामध्ये हेराफेर करून पंपाची काय केलेली आहे, 5 HPच्या पंपाची मागणी केलेली आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला 2 एकर 80 गुंठे जमीन आहे आणि त्यामध्ये मग त्याला 3 HPचाच फक्त पंप लागतो, 5 HPचा लागत नाही. त्या शेतकऱ्याने थोडंसं एडिट करून 5 HPच्या पंपाचं काय केलेलं आहे, घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल. त्यासाठी तो पात्र झाला आहे एडिट करून. त्यामध्ये मग काय एडिट म्हणजे क्षेत्र वाढलेलं आहे. असं काय केलेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं आहे. पंपाचं हे त्यांनी घेतलेले आहेत, भेटलेले आहे त्यांना. पण अशा शेतकऱ्यांनी असं करायचं नाही, कारण असं जर केलं आणि जर शासनाच्या महावितरणाच्या निर्देशनास जर आल्या अशा गोष्टी, तर तुम्हाला मग काय होणार आहे, तुमच्या त्या शेतकऱ्यावर कारवाई होणार आहे. कारण हे शासनाला काय केलं जातं, फसवलं जातं आणि मग फसवल्याचा गुन्हाही तुमच्यावर काय होऊ शकतो, दाखल होऊ शकतो. त्यामुळं मग जे शेतकरी असं सातबारा एडिट करतात आणि काही कारणास्तव ते जर सापडले, तर मग त्यांना खूप त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी असं काही करीत असतील, आता बरेच शेतकरी काय करतात, काहीतरी बायपास करून अनेक गट एकत्र करतात आणि मग पंप काय केला जातो, त्यांना दिला जातो, बसवला जातो. पण अद्याप पोर्टलवर तसं काही आणखीन ग्राह्य नाही, की फक्त पोर्टलवर एकच गट ग्राह्य धरला जातो आणि त्या गटातील क्षेत्र काय केलं जातं, दाखवलं जातं. मग जेवढं क्षेत्र दाखवलं जातं त्या हिशोबाने त्या क्षेत्राच्या नियमानुसार तुम्हाला पंप काय केला जातो, समोर दाखवला जातो. आणि 3 HP असेल क्षेत्र, जर 2 एकर असेल तर 3 HP, 1 हेक्टर असेल तर 5 HP दाखवला जातो, आहे का नाही. 1 हेक्टरच्या पुढं असेल तर 7.5 HP दाखवला जातो. पण काही शेतकऱ्यांनी 2 एकरावर 1.5 एकरावर 60 गुंठे असेल काहींनी काय केलेलं आहे, 5 HP 7.5 HP पंप इन्स्टॉलेशन केलेले आहेत, बसवलेलं आहे, ते एडिट केलेलं आहे. पण तसं शासनाचं काय झालेलं आहे, निर्देशनास आलेल्या असल्यामुळं ह्या गोष्टी फ्रॉड शेतकरी करायला लागल्याने आता काय झालेलं आहे, बारकाईने लक्ष काय केलेलं आहे, फॉर्मकडे द्यायला लागलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी तसे फॉर्म भरलेले आहेत, ते रिजेक्टही झालेले आहेत. जे शेतकरी असं करतात क्षेत्राच्या माध्यमातून, त्या शेतकऱ्यांनी असं करू नये. कारण पुन्हा भविष्यात जर काही अडीअडचण आली तर त्यांना मग त्या अडीअडचणीला सामोरे जावं लागेल. त्यामुळं मग जे शेतकरी हे असं करतात, पंप मोठा घेण्यासाठी 7/12 एडिट करतात आणि एडिट करून मग पंपाचं काय केलं जातो, फॉर्म भरला जातो, ऑनलाईन केला जातो. बरेचसे तो सुविधावाले हे असे करू देतात, जास्तीचे पैसे घेतात. आता एखाद्याला पंप जर 5 HPचा घ्यायचा असेल 35,000, तर त्यांच्याकडून 45,000 50,000 रक्कम काय केली जाते, घेतली जाते. एखाद्याला 7.5 HPचा घ्यायचा असेल तर त्याच्याकडून 65,000 ते 70,000 रुपये काय केले जातात. काही एजन्सीवाले म्हणा, काही मधले दलाल म्हणावं, आहे का नाही, आणि त्यांना तो काय केला जातो, पंप बसवून दिला जातो. अशा अवस्थेमध्ये बरेच पंप काय झालेले आहेत, रिजेक्ट झालेले आहेत आणि पंप रिजेक्ट होऊन मग परत पैसे पेमेंट जे शासनाकडे भरलेलं आहे महावितरणाकडे, ते पैसे परत काय झाले जातात, शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झाले जातात. पण तर तसा वेळ लागतो. त्यामुळं मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित असल्या तरच काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. कारण आता पंप आपण फॉर्म ऑनलाईन केल्यापासून 3 महिन्याच्या आतमध्येच काय केलं जातो, शासन त्यांना पंप इन्स्टॉलेशन करून दिला जातो. त्यामुळं मग घाई गडबड न करता चुकीचे कामं कोणत्याही शेतकऱ्यांनी करायचे नाहीत. असे जर चुकीचे कामं केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर मग तुमच्या फसवणुकीचाही गुन्हा होऊ शकतो. असे खूप शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, 7/12 एडिट करून पंप इन्स्टॉलेशन केलेलं आहे. पण जे शासनाच्या काय झालेलं आहे, निर्देशनास आल्या असल्या कारणानं
बरेच जे शेतकरी असं करणार आहेत तर त्या शेतकऱ्यांनी थोडीशी सावधगिरी बाळगायची आहे. आणि परत अशा गोष्टी 7/12 वगैरे एडिट करून त्याच्यामध्ये हेराफेर करून पंप काय केलेले आहेत घेतलेले आहेत. आणि अशा शेतकऱ्यांनी हेराफेर करून काहीचे पंप पेंटिंगमध्ये पडलेले आहेत. त्यांची व्हेरिफिकेशन काय आहे चालू आहे. 7/12मध्ये कसलाही बदल करायचा नाही. काही अडीअडचणीला तुम्हाला खूप ते महागातही पडू शकतो काही शेतकऱ्यांना. कारण अगोदरच तुम्ही काय करत असतात त्यामध्ये 7/12चं काय केलेला असतो हेराफेर केलेला असतो. आणि हेराफेर आपला काम नाही, चुकीचं हे करून म्हणजे शासनाला ती फसवणूक केल्यासारखी आहे. आणि तशी फसवणूक जर केली ना तर कधी काळी आपल्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की हे चुकीचं आहे आणि असं चुकीचं काम आपण करू नये. आपल्या क्षेत्राप्रमाणे आपल्याला तो पंप काय होणार आहे, सोलर पंप इन्स्टॉलेशन करून मिळणार आहे, तो भेटणारच आहे. आणि मग त्या हिशोबानेच आपण काय करायचं आहे ऑनलाईन करायचं आहे. पण बायपासने काय करतात काही शेतसुविधावाले शेतकऱ्यांना करून देतात आणि शेतकऱ्यांनाही ते हवा आहे आणि जास्तीचे पैसे काय केले जातात त्यांच्याकडनंही उकळले जातात. आणि शेतकरीही खूप मोठ्या प्रमाणावर काय केले जातात त्यांना पैसे दिले जातात. पण हे असं शासनाचे काय झालं आहे निर्देशनास असल्या कारणानं काहींची जमीन उदाहरणार्थ 2 एकर आहे आणि पंप त्यांना 3 HP भेटतो पण त्यांना 5 HP हवा असतो. त्यांनी मग तो 7/12मध्ये हेराफेर करून एडिट करून परत पंप बसवलेला आहे. काही एजन्सीमार्फतही असं काय केलं जातं चालवलं जातं. बरेच असे कारणं काय झालेले आहेत समोर आलेले आहेत. अशा बातम्या वगैरे इकडं तिकडं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत फिरत आहेत. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षपूर्वकच याचं काम करायचं आहे सोलर घेता की बी. आणि त्यानंतरच मग आपलं काय करायचं आहे सोलर घ्यायचं आहे. कारण 7/12वर विहिरीची बोरची नोंद लागते तीही एडिट केली जाते आहे का नाही. एडिट करून काय केलं जातं 7/12 टाकला जातो. हे सर्व काय केलं जातं आता व्हेरिफिकेशन ह्याचं होतं हे पाहिलं जातं. आणि जर 7/12 विहीर बोर तुमचं शेत तलाव असेल काही ज्याच्या ह्याच्यावर आपल्याला पंप बसायचा आहे ते जर नसेल तर मग तुम्हाला काय केलं जातं पंप रिजेक्ट केला जातो. त्यामुळं मग हे सर्व गोष्टी काय आहेत व्यवस्थितच पारदर्शक असल्या तरच इथून पुढं काय करायचं आहे पंप घ्यायचा आहे. नसतं तुम्हाला मग अडचणीला काय होणार आहे जर फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही ते सापडात व्हेरिफिकेशनमध्ये तर मग तुम्हाला त्या अडचणीला सामोरे जावं लागणार आहे. आणि विनाकारण मग कारवाईस पात्र व्हावं लागणार आहे. तसं काहीही करायचं नाही असं महावितरणाने काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांनी करू नये. जे क्षेत्राप्रमाणे तुम्हाला तो सोलर पंप मिळणारच आहे तोच काय करायचा आहे आपण घ्यायचा आहे. जास्त फसवणूक करून महावितरणाची फसवणूक केली असं काय होईल ग्राह्य धरलं जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्यावर शेतकऱ्यावरती कारवाई केली जाईल. धन्यवाद.